विचार मंचावर कोणाची नावं घेत नाही, वेळ फार आहे, कमी आहे. तर गेले 7 किंवा 8 दिवसापूर्वी आपण नरसोबावाडीमध्ये सन्माननीय आपल्या जिल्ह्याच्या नेतृत्व आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार शुभारंभ सुरू केला पाटील साहेब. आणि त्यानंतर मी असेल, सन्माननीय राजू शेट्टी साहेब असतील, माननीय गणपतदादा असतील आणि आमच्या शिवसेना उभाटा गटाचे सर्वच नेते मंडळी असतील, आम्ही गेले 7 दिवस पूर्ण तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात आम्ही आढावा बैठक, संपर्क दौरा आणि भेटीगाठी घेत आहोत. त्या दौऱ्यादरम्यान मला प्रत्येक गावात एवढा छान लोकांचा प्रतिसाद मिळाला की येणाऱ्या काळात एवढा चांगला लोकांचा प्रतिसाद आहे की शिळोळ तालुक्यातल्या 7च्या 7 जिल्हा परिषद आणि 14च्या 14 पंचायत समिती सदस्य हे आपले निवडून आल्याशिवाय राहणार नाही, तेवढी छान परिस्थिती आहे. मगापासून प्रत्येक वक्त्यांनी सांगितले की आता शेतकरी संघटना आहे, काँग्रेस आहे, शिवसेना उभाटा गट आहे, म्हणजे बेरजेचं राजकारण बघितलं, मतदानाचं आकडा बघितला तर आपल्याला गुलाल लागल्याशिवाय राहणार नाही असं म्हटले. पण मी आता तुम्हाला शब्द देतो, शिळोळ तालुक्यातला तमाम आंबेडकरी समाज आता तुमच्या बरोबर आहे. आंबेडकरी समाज आलाय म्हणजे लीड मिळाल्याचं, फक्त लीड. कारण ज्यावेळी आमच्यावर आता सूत्रसंचालकांनी सांगितले की ज्यावेळी लाठीकाठी आमच्यावर झाली, आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले, आम्ही 13 दिवस जेल बघलो आणि जेल बोलल्यानंतर 13 दिवसांनी आम्ही परत साहेब घरी आलो. त्यावेळी आमच्या आंबेडकरी तरुणाच्यात एक वेगळा विचार निर्माण झाला की आता या विचारधारेवर किंवा ह्या लोकशाही वाचवण्यासाठी किंवा समता, बंधुता, समानता या विचारावर भांडणारी कोण संघटना उभी आहे की नाही. पण जेव्हा झेडपी पंचायत समिती लागली आणि 3 आघाडी, 3 पक्ष एकत्र आला आणि महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी हा निर्णय लागला, त्यावेळी आमच्यासारख्या तरुणांमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली की आता आम्हाला लढायला एक नवीन विचार मंच तयार झालाय आणि आता आलेल्या ह्या आखाड्यात ह्या दुश्मनांना, ह्या लाठीचार्ज करणाऱ्यांना आणि आमच्या लोकशाहीला तोडणाऱ्यांना आता गत्यंतर नाही. या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला आता ही लढाई जिंकण्यासाठी तुम्ही आम्ही आता एकत्र येणं गरजेचं आहे. त्या तालुक्यात जाताना मला प्रत्येक शेतकरी चळवळ आहे, आता सचिन दादांनी सांगितलेच, सामान्य राजू शेट्टी साहेबांचं योगदान आहेच, त्याच्या पलीकडे जाऊन मला एक अनुभव आलेला दादांच्या बद्दल वेगळा. सन्माननीय गणपतदादा पाटील साहेब जिथं जिथं जायचं शेतकऱ्यांनी एकच सांगितले की क्षारपण मुक्त जमीन करण्याचा एक सर्वात मोठा संकल्प कोण उचलला असेल तर दादांनी उचललाय. आणि जे शेतकऱ्यांचा तो भेटी गाठायचा त्यांच्याकडे जे भावना आहेत, ह्या तालुक्यातले माझे आरोग्य मंत्री होऊन गेले साहेब, ते आरोग्य मंत्री असताना कधी आमच्या शिळोळ तालुक्यात हा पहिला कॅन्सरचा तालुका म्हणून ओळखला जात. सभागृहात बंटी पाटील साहेबांनी आकडेवारी सांगितलेली, पण त्या आरोग्य मंत्र्यांनी या कॅन्सरवर कधी काय काम केलं नाही किंवा पर्याय काढला नाही. पण दादा एकमेव असा आहे ज्या जमिनीला लागलेला कॅन्सर 10,000 एकर जमीन क्षारमुक्त केलेले एकमेव दादा महाराष्ट्रातल्या देशातला एकमेव नेतृत्व आमच्या इथे समोर असले. हे कामाची पद्धत आहे. हे काम घेऊन तुमच्याकडे यायला लागले. बंटी साहेबांचं काम आहे, सन्मान्य राजू शेट्टींचं काम आहे, संघर्ष लढा फुटा अन्याय विरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरणं काम आहे आणि त्याच्या जोडीला आता आंबेडकरी चळवळ आलेले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूर किंवा शिळोळ तालुक्यातला पहिला निकाल नांदणी जिल्हा परिषदला लागणार हे 100% मी तुम्हाला सांगतोय. हे विजय गुलाल लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही आता मी प्रत्येक गावागावात सांगतोय, जिल्हा परिषद प्रत्येक संघामध्ये सांगतोय की आता ही निवडणूक तरुणांनी हातात घेणं गरजेचं आहे. तरुणांनी एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. एवढं छानसं वातावरण आहे म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपण जिंकलोच, तर हे वातावरण शेवटच्या टप्प्यापर्यंत ठेवणं गरजेचं आहे. कारण शेवटच्या रात्री काय करतील कारभार हे तुम्हाला चांगलंच माहित आहे. मला एवढंच सांगायचं आहे, एका रात्रीत पैसा वाटणाऱ्याच्या मागे जाण्यापेक्षा तुम्ही नांदणीकरांनो एक रात्रीचा कॉल केल्यावर आपल्या मदतीला धावून येणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही ठाम राहा असं मी तुम्हाला जाहीर आवाहन करतोय. तेव्हा पुन्हा एकदा ही जी आपल्या झेडपी नांदणी जिल्हा परिषद मतदार समितीमधले हात असेल, रिक्षा असेल, दोन्हीकडे कसं आहे, हात आणि रिक्षा, जिल्हा परिषदेला हात आणि आपल्या पंचायत समितीला रिक्षा, जिल्हा परिषदेला रिक्षा आणि पंचायत समितीला हात आणि चिपळी पंचायत समितीला पण रिक्षा आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना
मी पुन्हा एकदा या सभेवरून जाहीर आव्हान करतोय की नांदणी जिल्हा परिषद ह्या संघामध्ये काही 15 दिवसापूर्वी फोडाफोडीचं राजकारण झालं. आता शेट्टी साहेब नाही आहे. मागच्या आपल्या कोपरा सभामध्ये सांगितलेलं ह्या नांदणीतला एक पांढरा दाढीवाला गेला असेल, पण ह्या दुसरा पांढरा दाढीवाला ह्या नांदणीत चळवळीनं पेटून उठलेला तुमच्या बरोबर आहे शेट्टी साहेब. त्यामुळे काळजी करायचं काय काम नाही, कारण विचारांच्या संघर्षात पेटल हा युवक आहे. त्यामुळे कुठल्या भुलेला, कुठल्या सत्तेला, कुठल्या पैशाला न जाता आम्ही स्वाभिमानाने इथे एकत्र येणार आहोत आणि लोकशाही वाचवण्यासाठी, समता वाचवण्यासाठी, पुरोगामी विचार वाचवण्यासाठी हा तमाम एकदा शहर तालुक्यातला अखंड आंबेडकर समाज ह्या महाविकास आघाडीवर राहणार आणि शेवटच्या टप्प्यात सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.